नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली मुर्दुनी ग्रामपंचायत मध्ये वित्त आयोग, सामान्य फंड, रोजगार हमी योजना तसेच वेगवेगळ्या योजनेमध्ये झालेल्या कामामध्ये अफरातफर झाल्याची शक्यता, आमसभा व मासिक सभा यांची पूर्ण माहिती, एडिट रिपोर्ट या प्रश्नावर गटविकास अधिकारी वनी यांना वारंवार पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी केली, परंतु गटविकास अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन कोणतीही चौकशी केली नाही. उलट आरोपीला व अफरातफर करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा व्यवहार केला. त्यामुळे काही मागण्यांना घेऊन 22 जानेवारी 2026 रोजी गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असता 23 जानेवारी 2026 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती वनी व आमदार संजय देरकर तसेच सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सर्व प्रश्न जाणून घेतले व 28 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत मुर्दुनी येथे येऊन चौकशी केली. निष्पक्ष असा प्राथमिक चौकशी अहवाल 3 फेब्रुवारी 2026 ला देण्यात येईल असे पत्र आम्हाला देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. आम्ही नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून उपोषण स्थगित केले, परंतु आजपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल देण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांच्या हक्काचे हनन करून जनतेची फसवणूक करीत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून आमच्या प्रश्नाची योग्य चौकशी करून चौकशी अहवाल प्राप्त करून देण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यवतमाळ यांना सादर केले आहे. त्यावर चौकशी अहवाल मिळाला नाही व आम्हाला पुन्हा वनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. या पत्रकार परिषदेला संदीप भोयर, प्रवीण राजूरकर, शरद भोयर, अजिंक्य भोयर, मुन्ना पेटेकार, मुक्ता कारडे, सिंधू कापसे यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ग्रामवासी मुर्दुनी यांच्यातर्फे जे आयोजित केली आहे त्याची पार्श्वभूमी जो गावकऱ्यांच्या वतीने मागील 1 वर्षापासून लढा सुरू झाला त्याच्यातला हा मधातला टप्पा आहे असं मला वाटते. आज आम्ही पंचायत समिती वनी माननीय BDO साहेब यांना गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर, उपोषणानंतर त्यांनी त्या उपोषणात दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ला अहवाल देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही आजपर्यंत ग्रामवासी मुर्दुनी यांना ग्रामपंचायत मुर्दुनीचा चौकशी अहवाल मिळाला नाही. त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद व निवेदन देण्यात आले. बंधूंनो, उपोषणासारख्या पवित्र मार्गाला या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठंतरी कलंक लावून सामान्य जनतेने कुठल्याही पद्धतीचे आंदोलन किंवा न्याय मिळवण्यासाठी जे काही अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करू नये आणि हे लोक गावातील सामान्य जनता चक्रा मारू मारू परेशान होऊन आपल्या घरी राहावी असा यांचा परस्पर हेतू दिसतो. बंधूंनो, आपण 13/1/2026 रोजी ग्रामपंचायत मुर्दुनी इथे झालेल्या भोंगड कारभाराविषयी पत्रकार परिषद घेतली होती. आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते आणि आम्ही गावकरी या संदर्भातले तुम्हाला पूर्ण प्रत्यक्ष लेखी पुरावे आणि माहितीच्या अधिकारातून मिळालेले पुरावे आपणास सादर केले. तर ते देऊनही त्या पंचायत समितीच्या BDO साहेबांनी, इतर अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही आणि ती न केल्यामुळं आपण त्यांना 13 जानेवारी 2026 ला निवेदन देऊन दिनांक 22 जानेवारी 2001 ला उपोषणाला गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाला बसलो. तर तिथे माननीय BDO साहेब आले, तसेच माननीय आमदार संजूभाऊ देरकर उपस्थित होते आणि इतर सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. बंधूंनो, त्यांनी तारीख दिली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ला अहवाल देऊ असं लेखी आश्वासन दिलं आणि आजपर्यंत आम्हाला चौकशी अहवाल मिळाला नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जेवढे काही शक्य होते तेवढे प्रयत्न पुरेपूर केले, परंतु आज आम्ही कुठं बाहेर निघलो असता गावातली मंडळी आम्हाला विचारते चौकशीचं काय झालं आपल्या या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं. म्हणजे आम्हाला केवळ हास्यास्पद बनवल्यासारखं असं भूमिका वाटून राहिली या प्रशासनाची.
ज्या लोकांनी चुकीचे कामं केले, ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ते उलटे छाती काढून हिंडते. मोकाट हिंडून राहिले का आमचं कोण का केलं, प्रशासनानं का केलं, किंवा आमच्या विरोधात कोण का हे केलं, चौकशी बसली बा. आणि उलटे आरोपीच्या पिंजऱ्यात आम्ही उभं झाल्यासारखं असं आम्हाला वाटत आहे. आम्हाला असं वाटत आहे की आम्ही काहीतरी गुन्हा केला बा. या ग्रामपंचायतीच्या ज्या काही आम्हाला घोंगड कारभार दिसत आहे, चुकीचं काही दिसत आहे, याची चौकशी मागितली तर आम्ही गुन्हा केला का, अशी आम्हाला म्हणजे भावना तयार झाली. म्हणून आपणास पत्रकार बंधूंना विनंती आहे की फक्त आम्ही चौकशी मागितली, त्याच्यात चूक का बरोबर का आहे तर त्यांनी ठरवं. साध्या चौकशीला जर हे लोक 12 महिने लावत असन, जर 4-4 वेळा आम्हाला गावकऱ्याला रोज मजुरी सोडून जरी तर यांच्याकडे फक्त निवेदन द्यासाठी या लागत असन, तर आपल्या देशाची न्याय व्यवस्था म्हणून किंवा प्रशासकीय व्यवस्था म्हणून कुठं चालली, आणि पत्रकार बंधू म्हणून आम्ही सामान्य नागरिक म्हणून कुठं चुकत आहोत, की आम्ही आणखी काय करायला पाहिजे न्याय मिळवण्यासाठी, याचं मार्गदर्शन आपण करावं असं मला वाटते. आणि आम्ही जे न्याय मागण्याची जे प्रक्रिया करत आहोत ते यांचे कर्तव्यच आहे. याच्या जर ऑफिसला गेलं, हे याची कर्तव्य सूची आहे साहेब, याची कर्तव्य सूची आहे. याच्यामध्ये बाकायदा लिहिलेलं आहे की जनतेच्या ज्या काही तक्रारी असन त्याचा तुम्ही वेळीच निपटारा करा, असं याच्यात बाकायदा लिहिलेलं आहे. आणि 6-6 महिने होऊन साधी आमची चौकशीचा निपटारा जर हे पंचायत समिती कोणी करू शकत नसेल, तर याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न होत आहे, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आमचा पहिलं म्हणजे आरोप होता. पण आता आम्हाला विश्वास वाटायला लागला. साहेब आमच्या गावले चमत्कार झाल्यावानी आहे ना, रात्री सामान आणून टाकते जी विकासाचे कामं रात्री. चमत्कार म्हणजे कोणता असा मोठा दाता आला आम्हाला प्रश्न पडला. आमच्या स्मशानभूमीचं काम 2023 साली चालू होतं कागदोपत्री. चौकशी झाल्यानंतर समजलं काही पुरेच पैसे गायब झाले. चौकशीवाल्यानं का कोणाला सांगितलं का रातून सामान येऊन पडलं आणि तिथं काम चालू केलं होतं. मग आमच्या गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून काम थांबवलं आणि ते सामान तिथं आजही पडलेलं आहे. या संबंधातल्या बातम्या पेपरला आपल्या माध्यमातून आलेल्या आहेत. तसंच 26 जानेवारी 2026ची ग्रामसभा तहकूब झाली होती. सरपंच साहेब, सचिव साहेब गावात हजर नसल्यामुळं आजपर्यंत त्यांनी तहकूब ग्रामसभा घेतली नाही. आणि या पंचायत समिती त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली नाही किंवा साधं पत्र सुद्धा त्यांनी केले नाही. मीच त्यांना 4 वेळा पत्र व्यवहार केला आणि त्यांनी मला आज दिलं की आम्ही ग्रामसभा गावाला लावू. पण आज ग्रामसभा घेऊन काय उपयोग? जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून होते, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी ग्रामसभा घेतली नाही, त्यांच्यावर काही कारवाई व्हाव हे अपेक्षा असताना आम्ही तुमची ग्रामसभा घेऊ म्हणजे गावकऱ्यावरच उपकार करत आहे. ग्रामसभा घेऊन किती मोठा हा खेळ आहे. तरी असं मला वाटते की आपण याच्यात सर्व पत्रकार बंधूंनी या मुद्दा रेटून धरून या प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा असं. सचिव आणि सरपंच परस्पर 6.5 लाख रुपयाची कॅश काढली. जेव्हा सामान्य निधीचा असा नियम आहे की 5,000 रुपयाच्या वरत कुठल्याही परिस्थितीत कॅश विड्रॉल करता येणार नाही, यांनी 2-2 लाखाचे विड्रॉल कॅश केले. आणि आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा मुर्दोनी या शाळेसाठी अनुदान प्राप्त झाले होते आम्हाला 3,82,529 रुपये. तर प्रशासकाची कार्यतत्परता बघा, ज्या दिवशी अनुदान आम्हाला प्राप्त झालं त्याच दिवशी बँकेतून काढण्यात आलं आणि ते कॅश विड्रॉल काढण्यात आलं. म्हणजे आम्ही भारावून गेलो यांचे अशा पद्धतीचे काम पाहू. स्मशानभूमी दुरुस्ती दाखवली, काम न करता बिलं काढले आणि आता चौकशी पडली म्हणून रातून सामान आणून टाकलं. रोजगार हमीतून निश्चित गटारं गेले, 65 लाखाचे गटार दुरुस्त केले. आता तिथं मोठा प्रश्न येतो, एकाच रस्त्यानं 4-4 नाल्या बेकामी नाल्या करू नये, लोकांना जाण्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न होऊ नये. गटार सगळे उघडे आहे. 26 जानेवारीला काही थोडेफार बंद केले, काही आता अजूनही उघडे. अशा पद्धतीचं आहे. आम्ही चौकशी अहवाल मागवू नये, त्याच तरी पण आम्ही असे काय म्हणू त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं न करता आम्हालाच भ्रम झाला. आम्ही तक्रारदार करतानाच भ्रम झाला. तुम्ही आमचा भ्रम दूर करा, याच एवढी साधी मागणी आहे आमची. तरी 4 महिने झाले आम्हाला ते अहवाल देत नाही आणि सारखं कंटिन्यू आम्हाला फिरवत आहे. आणि गावामध्ये कुठंतरी आम्हीच आरोपीच्या पिंजऱ्यात. ते तुम्ही जर सामना